आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर नमो शेतकरी योजनेचा मुहूर्त ठरला बघा। शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली बघा। आता 8व्या हप्त्याची तातडीने कामं चालू झाली बघा। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता आज जमा होणार बघा। शेतकरी मित्रांना आता गुढीपाडवा निमित्त बघा हा आनंद येणार बघा। गुढीपाडवा निमित्त स्पेशल आता गुढीपाडवा होणार तुमचा साजरा बघा शेतकरी मित्रांनो। कारण बघा कालच जी.आर टाकण्यात आला आणि त्या जी.आरनुसार बघा आता शेतकऱ्यांचं गुढीपाडवा होणार आणि कसा होणार, कोणत्या शेतकऱ्याचा होणार, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत। तर बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील बघा 93 लाख शेतकरी बांधवांना खात्यात आता नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2,000 रुपये आज 8वा हप्ता जमा होण्यात आहे बघा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यासाठी 2,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि थेट आता खात्यातनी शेतकऱ्यांच्या खात्यातनी आज वितरित करण्यात येत आहे बघा। शेतकरी मित्रांनो, आता बघा PM किसान योजनेच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून चालवलेली आहे। आता बघा नमो शेतकरी योजनेची हे महाराष्ट्र सरकारने राज्यातील माध्यमातून चालवली आहे। कालच बघा पत्रकार परिषदेत बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक पत्रकारांना नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल बघा माहिती दिली आहे ना। असा प्रश्न निर्माण केला आहे की बघा, आणि प्रश्नही विचारला की बघा यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले बघा स्पष्टपणे। नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता आता सोडण्याची बघा 2,000 कोटी आता तरतूद केली आहे, म्हणजे तातडीने कामं सुरू केलेली आहे। तर हे पैसे आम्ही आता काही मोजक्या बँकामध्ये आणि काही मोजक्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना आता पैसे टप्प्यानुसार आता आम्ही 12 जिल्ह्यात तुम्हाला आता देण्याची निर्णय केले आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा शेतकऱ्यांना बघा आता मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे। तसेच बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता सर्व शेतकऱ्यांना यासाठी मिळणार नाही, कारण बघा ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि 22वा व 21वा हप्ता जर जमा झाला नसेल तर बघा सर्व शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आता बँकेतनी आपण या ठिकाणी आता दिलेला आहे की बघा शेतकऱ्यांना आता 2-2 हजार रुपयाचा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्याही आरतीत आज जमा होणार आहे। त्यामुळे बघा तुम्हाला जर PM किसान योजनेचा 21वा व 22वा हप्ता 2,000 रुपयाचा खात्यावरती आजच पाहिजेत असेल तर बघा तुम्ही आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता घेण्यासाठी तयार असाल तर बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकामध्ये हे पैसे आज सोडण्यात झाले आहे तुम्ही आता नक्की पाहायचं आहे। कारण बघा शेतकरी बांधवांनो, आज डबल खुशी होणार आहे शेतकरी मित्रांना, कारण बघा आता गुढीपाडवा निमित्त शेतकऱ्यांना आज वाटपास पहिला दिवस आलेला आहे। आता बघा 14 जिल्ह्याचे आज पहिल्याच दिवशी 2,000 रुपये नमो शेतकऱ्यांचा 8वा हप्ता आता या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रमच ठरला आहे बघा। शेतकरी मित्रांनो, सरकारने बघा 2,000 कोटी इतके निधी आता 12 महत्त्वाच्या बँकामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आले आहे बघा। मागच्या वेळी शेतकऱ्यांना मोठा गैरसमज झाला होता, कारण बघा अनेक बँकामध्ये लवकर पैसे खात्यावरती सोडले नव्हते, त्यामुळे बघा शेतकऱ्यांना आतुरतेने वाट बघावी लागते आणि बघा काही बँकाचा IFSC कोड नसल्यामुळे, तसेच अनेक छोट्या बँका मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण नसल्यामुळे बघा शेतकऱ्यांना फक्त 12 जिल्ह्यातनी आता शेतकऱ्यांचे सिलेक्ट केले आहेत आणि त्या सिलेक्ट बँकामध्ये बघा शेतकऱ्यांचे आता पैसे सोडण्याचा आता झटपट पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्याचा निर्णय असा शेतकऱ्यांना आता दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी बघा। आता 12 बँकेची यादी आता सरकारने तयार केली आहे आणि या 12 बँकेत बघा आज गुढीपाडवा निमित्त बघा 14 जिल्ह्यातनी आता शेतकऱ्यांनी या ठिकाणी बघा पाहणार आहोत की बघा यासाठी 2,000 कोटी यांचे चेक आता बँक खात्यातनी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी दिल्याचा पाहायला मिळतो बघा। आज सकाळपासून अनेक शेतकऱ्यांच्या बांधवांना बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यात येत आहे बघा। शेतकरी मित्रांनो, आता 2-2 हजार रुपये म्हणजे तुम्हाला एकत्र 4,000 रुपये मिळणार बघा। तुम्हाला आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जी.आर टाकण्यात आला आहे बघा। जी.आर हा 16 मार्च रोजी टाकण्यात आला आहे बघा। या जी.आरनुसार आता 2 ते 3 दिवसात पैसे मिळणार होते, तर बघा आज गुढीपाडवा निमित्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर बघा तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते 1 तासात बघा शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता आता तुमच्या बँक खात्यात वरती जमा करण्याचा वितरित करण्यात येत आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांना बांधवांना हे पैसे मिळणार आहे आता हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे, कारण बघा PM किसानचे लाभार्थ्यांना होत आहे आणि यादीमध्ये बँकातने तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला आता बघायचं आहे शेतकरी मित्रांनो। तुम्हाला PM
किसानचा 21वा हप्ता आणि 22वा हप्ता मिळाला नसेल, तर बघा जर तुम्हाला आजच पाहिजेत असेल, तर बघा शेतकऱ्यांना पुढे अर्धा ते 1 तासात बघा आता तुमच्या बँक खात्यावरती अशा प्रकारे पी-एम किसान योजनेचे 2-2 हजार रुपये, तशाच प्रकारे बघा सेम टू सेम नमो शेतकरी योजनेचे 2-2 हजार रुपये तुम्हाला पहिल्याच दिवशी या 14 जिल्ह्यातनी वाटप सुरुवात करण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, आता आपल्याकडे बघा उद्यासाठी निवडलेल्या जिल्ह्याची यादीकडे आली आहे आणि किती शेतकरी पात्र आहात तेही आपण आता सांगणार आपल्याकडेच आलेली आहे. बघा पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्याची लिस्ट सांगण्यात आलेली आहे. त्यामध्ये बघा खालील जिल्ह्याचा समावेशही आहे शेतकरी मित्रांनो. बघा छत्रपती संभाजीनगर या शेतकऱ्यांना बघा 37 लाख इतके शेतकरी पात्र ठरण्यात आले या जिल्ह्यात बघा शेतकरी मित्रांनो. त्यानंतर बघा कोल्हापूर शेतकऱ्यांनाही बघा 38 लाख इतके शेतकरी पात्र ठरले आहे. बघा या जिल्ह्यात असाल तर 38 लाखापैकी तुम्ही येऊ शकता शेतकरी मित्रांनो. बघा जळगाव जिल्ह्यामध्ये बघा शेतकऱ्यांना 42 लाख इतके शेतकरी पात्र ठरण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो नंदुरबार शेतकऱ्यांनाही बघा आता यादीतनी आलेले आहे नाव. बघा आता 16 लाख शेतकरी इतके पात्र करण्यात आलेले आहे या जिल्ह्यातनी बघा शेतकरी मित्रांनो. याही शेतकऱ्यांना बघा 2-2 हजार रुपये आता जमा होण्याचा मेसेज बी येणार आहे. कारण बघा गुढीपाडवा आता शेतकऱ्यांच्या खात्यातनी होणार, कोणालाही नाराज करणार नाही मुख्यमंत्री असा निर्णय आलेला आहे बघा. आता नांदेड जिल्ह्यात जर राहत असाल तर शेतकरी मित्रांनो मग या शेतकऱ्यामध्ये बघा 33 लाख इतके शेतकरी बघा आता पात्र ठरण्यात आलेले आहे. या शेतकऱ्यांना आता यादीतनी नाव असेल तर त्यांना पैसे मिळणार बघा आता. बघा बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना बघा 25 लाख इतके शेतकरी आता पात्र ठरण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो बघा बुलढाणा जिल्ह्यात जर राहत असाल तर बघा 25 लाख तुम्ही इतके शेतकरी पात्र ठरण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो 24 लाख इतके शेतकरी पात्र ठरण्यात आले आहे. एकत्र बघा 4,000 रुपये तुमच्या खात्यात कोणत्या हालतीत आज जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही खालील दिलेल्या माहितीनुसार बघा जिल्ह्यात आहे की नाही ते तुम्ही बघूनच जा. कारण बघा आता आपण पुढील माहितीमध्ये बँका आपण बघणार आहोत. त्या बँकात तुमचं नाव आलं की बघा कोणत्या हालतीत तुमचे 2 तासात पैसे मिळणार असं बघा मुख्यमंत्र्यांनी सांगून दिलेलं आहे. कारण बघा जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांच्या आज गुढीपाडवा कोणत्या हालतीत गोड होणारच. त्यानंतर बघा जालना जिल्ह्यात जर राहत असाल तर शेतकरी मित्रांनो 19 लाख इतके शेतकरी पात्र आणि परभणी जिल्ह्यात राहत असाल तर बघा 18 लाख इतके शेतकरी पात्र. यवतमाळ जिल्ह्यात बघा 27 लाख इतके शेतकरी पात्र ठरण्यात आले. धाराशिव जिल्ह्यामध्ये बघा 16 लाख इतके शेतकरी आणि पुणे शेतकऱ्यात बघा 94 लाख इतके जास्त शेतकरी इथं पात्र ठरण्यात आले या जिल्ह्यात बघा. अकोला जिल्ह्यात जर राहत असाल तर शेतकरी मित्रांनो बघा 18 लाख इतके शेतकरी पात्र ठरण्यात आले आणि असे 2-2 हजार रुपये आज गुढीपाडवानिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बघा आता आपण बँका बघणार आहे. बघा उद्यासाठी निवडलेल्या बँकाची यादी आपल्याकडे आली आहे. मुख्यमंत्र्यांनी बघा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बघा शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हायचे साठी कोटक महिंद्रा बँक निवडली आहे, HDFC बँक निवडली आहे, बघा इंडियन बँक निवडली आहे, ॲक्सिस बँक निवडली आहे आणि बघा त्यानंतर बघा SS बँक निवडली आहे, बँक ऑफ इंडिया निवडली आहे, महाराष्ट्र बँक निवडली आहे, पोस्ट ऑफिस बँक आणि SBI बँक म्हणजे त्याला बघा आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून ओळखतो बघा. त्यानंतर बघा या ठिकाणी महत्त्वाची बँक या यादीतनी आता आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो एवढ्या बँका सांगितल्या आता. या बँकामध्ये जर तुम्ही असाल तर बघा कोणत्या हालतीत आज गुढीपाडवा तुमचा होणार साजरा. कारण बघा मुख्यमंत्र्यांनी आजच माहितीनुसार बघा शेतकऱ्यांचा आज 8वा हप्ता आणि पी-एम किसान योजनेचा 22वा 21वा हप्ता ज्या शेतकऱ्यांचा 21वा राहिला असेल तर या सर्व शेतकऱ्यांचे आता मुहूर्त ठरला आहे. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि तुम्ही यादीमध्ये आहे की नाही तेही कळवा. कारण बघा आता दुपारी ही नवीन लिस्ट येत आहे दुसऱ्या टप्प्याची. या जिल्ह्यात जर तुमचं नाव नसेल तर शेतकरी मित्रांनो टेन्शन घेऊ नका. आपण दुपारी ती यादी आणणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण बघा सबस्क्राईब केलं की आपला व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल आणि तुम्हाला पटकन माहिती मिळून तुमचे पैसे मिळून जातील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.